सैफ अली खानवर हेक्झाब्लेडनं हल्ला 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरांना वार करताच झटापटीत केअरटेकरच्या हातावर ही जखम. सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला. हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड. झटापटीनंतर सैफने घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं. नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं. मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम. सैफच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवर एक गंभीर वार झाला असून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित. मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं हे चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची गृह खात्यावर टीका. सैफच्या घरात शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती. 10 पथकांकडून शोध सुरू. आरोपीवर गुन्हा दाखल. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं. हल्ला पूर्वनियोजित हटकटाचाही भाग असू शकतो. जितेंद्र आव्हाडांना संशय. सैफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशाने. घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत. पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो. देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता. जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी. आता 17 मोबाईल वापरायचा. दर महिन्याला ठराविक लोकांना पैसे द्यायचा. तो काही करू शकतो. आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर रोख. पत्नी मंजिली कराडच्या आरोपांवर भाष्य करण्यास मात्र नकार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र. शरद पवारांच्या हस्ते वेबपेजचं उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे. मात्र अजितदादा खुर्चीत बसूनच दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. बुलडाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा. त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार. भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक. 4 जखमी. पाठलाग करत चालकाला पकडलं. संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक. महाकुंभात डुबकी लावल्यावर त्वचारोग होत असल्याच्या तक्रारी. भाजपच्याच मुनगंटीवारांकडून गंगेतल्या प्रदूषणावर खडेबोल. राम तेरी गंगा मेली झाल्याचं बघावं लागणं खेदकारी असल्याचंही विधान. आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते. संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसने त्यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीही महायुती कायम. पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची. मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनात जनता दरबार घ्यावा. शिंदेंच्या सूचना. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 3 मार्चपासून सुरुवात होणार. 10 मार्चला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाणार. वित्तमंत्री अजित पवारांची माहिती. केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा. मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती.